हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी आले आहे कोकणातून मुंबईला आणि आज आम्ही चाललेलो आहोत मीरा रोडला आज्ञाच्या घरी. आज्ञा मला तिच्या घरी घेऊन चालली आहे, नवीन घरामध्ये. मला तिच्या घराची टूर करण्यासाठी, बरोबर ना? आणि ती आपल्याला दाखवणार आहे त्यांचं घर कसं आहे, कुठे आहे, काय आहे सर्व. सो चला आमच्या सोबत मीरा रोडला. आता आम्ही आलेलो आहोत सांताक्रूज स्टेशनला, सांताक्रूज ईस्टला. आणि इथे आम्ही आधी तिकीट काढणार आहे. 2:28ची AC ट्रेन आहे. सो आम्ही इथे आता तिकीट काढणार आहे आणि पुढे जाणार आहे. रुपाली पुढे गेली आहे तिकीट काढायला आणि आम्ही मागून चाललेलो आहोत. कुठे चाललोय? आता बोरिवली लागलेली आहे आणि याच्या नंतरची जी येणार आहे ती आमची AC ट्रेन येणार आहे. आम्ही भेळ घेतलेली आहे खाण्यासाठी ट्रेन मध्ये बसून. सो आता आमची AC ट्रेन आलेली आहे आणि माझं हे फर्स्ट ट्रॅव्हल असणार आहे AC ट्रेन मध्ये. आता आम्ही कुठे आहोत? जोगेश्वरी. आणि आम्हाला आता विंडो सीट मिळालेली आहे. मगाशी आम्ही विंडोच्या इथे नव्हतो बसलो, आता आम्ही विंडो सीटला आलेलो आहोत. आणि आता आम्ही तुम्हाला स्टेशन दाखवतो. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत दहिसरला. जिथे आम्ही उतरणार आहे. आता ट्रेन मधून उतरलेलो आहोत आणि चाललेलो आहोत ऑटो स्टँडला. आता पुन्हा आम्ही ऑटो केलेली आहे आणि आता घराच्या दिशेने चाललेलो आहोत. AC ट्रेन मध्ये खूप छान वाटलं होतं आणि आता बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा एकदम उकाडा झालेला आहे. AC ट्रेन मध्ये नंतर मलाड नंतर AC सहन होत नव्हती, असं वाटत होतं कधी बाहेर येते. आणि आता बाहेर आल्यावर असं वाटतं पुन्हा कधी मी ACत जाते.
आणि आता फर्स्ट फ्लोअर वर आलेलो आहोत आज्ञाच्या घरी. आणि हे आहे आज्ञाचं घर. किती छान ना. जर आता चावीच आणली नसतीस तर. नाही तिलाच बघितलं. आणि इथे कोकणी माणसांच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत. आणि इथे वॉशरूम कितीही माळ्याच्या बिल्डिंग मध्ये राहू द्या, मुळं विसरत नाही तो कोकणी माणूस खरा. आणि रूम खूप दिवस बंद असल्यामुळे थोडी आंबे खराब झाले होते. आणि ते खाली मध्ये आणि आणि तिथे समोरच माझ्या फ्रेंडची विंग आहे, बी विंग. बी विंग. त्या साईडला आहे आमची वॉशिंग मशीन आणि तिथे आणि इथे आहे आमचं किचन आणि हे पाणी स्टोर रूम इन शॉर्ट. प्युरिट. आणि इथे थोडेसे ग्रोस सुंदर दिसण्यासाठी आम्ही हे घरी येऊन सगळे फ्रेश वगैरे होऊन आता थोडं बसलेलो आहोत, गॉसिपिंग करत आहोत, टीव्ही बघत आहोत. आणि आता थोड्या वेळाने बघू, काहीतरी भूक लागली की स्नॅक्स मध्ये बनवू आणि मस्तपैकी आराम करणार आहे आता इथे मीरा रोडच्या घरात. आणि रुपाली इथे झोपली उभ्या उभ्या. आज्ञा काय करते? मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तर आता मस्तपैकी आम्ही आराम केला, थोडं खाल्लं पिल्लं आणि झोपलो होतो. त्यानंतर आता संध्याकाळचं आम्ही निघालेलो आहोत रिटर्न घरी जाण्यासाठी. आणि आज्ञा इथे खाली छान खेळत होती आणि आम्ही वर थोडंसं तयारी करत होतो निघण्याची. आता आम्ही निघालेलो आहोत
रिटर्न घरी जाण्यासाठी. त्याआधी आम्ही इथे मीरा रोडला आलेलो आहोत ते काहीतरी स्नॅक्स आयटम खाण्यासाठी. सो रुपाली आणि आम्ही आता इथे काहीतरी छोटा हलका स्नॅक्स करणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास करणार आहे. जमलं तर मल्हारला स्कूलची बॅग घेता आणि तर घ्यायला जाणार आहे, नाहीतर मग डायरेक्ट आता घरी सेंटाक्रूजला जाणार आहे. आज नाही इथे काय खायला आली आहे तू? तुला आवडतो मँगो मिल्कशेक खूप जास्त? आणि तू? डोसा. ओनली डोसा. पावभाजी येते. तर आता आज्ञा डिस्कस हे करते काय खायचं काय नाही. तोपर्यंत आपण जे मला हवं किंवा रुपालीला हवं ते आता आपण ऑर्डर करूया. सो इथे आमची फर्स्ट ऑर्डर आलेली आहे मँगो मिल्कशेक आणि फ्रेश लाईम सोडा. सो टेस्ट करा आणि सांगा कसं आहे ते. फर्स्ट टाइम ते लोक टेस्ट करत आहेत. एक नंबर. पाणीपुरीवाल्याचा ह्याचा आणि इथे आता आलेला आहे मैसूर डोसा. हेवी क्वांटिटी मध्ये त्याची भाजी आहे. छान आहे. आणि आता इथे आलेली आहे फ्रँकी मागवली होती मी आणि सँडविच मागवले. सो आता हे सगळं जे आम्ही खातोय हे आमचं एक्सपेरिमेंट होतं की इथे छान मिळेल की नाही. तर इथे खूप हे छान आहे आणि नेक्स्ट टाइम पासून इथे मीरा रोडला आल्यावर हे खाण्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आमच्यासाठी तरी आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि आता इथे आलेला आहे हा सँडविच. सो ओव्हरऑल आमचं हे आम्ही एवढं सगळं ऑर्डर केलेलं आहे. फ्रँकी, बर्गर, डोसा आणि सँडविच, मिल्कशेक, मँगो मिल्कशेक आणि इथे आहे फ्रेश लाईम सोडा. सो चला हे पटापट आता संपवूया आणि संपल्यानंतर बोलूया. तर आता खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता पुन्हा सांताक्रूजला जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. ऑटो गेली स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मग तिथून आता आम्ही ट्रेनने रिटर्न सांताक्रूजला जाणार आहे. आणि बघू सांताक्रूजची ट्रेन मिळते की बँड्रा फास्ट पकडतो, जसं मिळेल तसं. आणि मग तिथून आम्ही घरी जाणार आहोत. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि ही प्लेस तर तुम्ही ओळखलीच असेल कारण की खूप दिवसापासून न्यूजमध्ये चर्चेत आहे. येस, बरोबर, हे आहे बँड्रा स्टेशन ईस्टचं आणि तोडलेलं आहे पोलिसांनी. तर आता हे काहीसं असं दिसत आहे. तर मी पण आज गावावरून आल्यावर पहिल्यांदा हे पाहण्यासाठी इथून आली. तर खूप मोठी स्पेस आता वाटते आणि खूप जास्त मोठी वाटते. वाटलं नव्हतं ही एवढी मोठी प्लेस असेल. सो चला आता तुम्हाला बाय बाय करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.